नमस्कार बालमित्रांनो. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 3री, विषय मराठी, स्वाध्याय सुगी कविता, पान नंबर 65. अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा आहे माझा परिचय. इयत्ता 3रीच्या बालभारती पुस्तकातील पान नंबर 65 वरील 19वी कविता सुगी. स्वाध्याय पाहू तर मग. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. गाणे कोण गाऊ लागले? उत्तर. पानातले पोपट गाणे गाऊ लागले. आ. चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत? उत्तर. चिंचेचे हातपाय वाकडे झाले आहेत. ई. आकटी कधी पेटवतात? उत्तर. थंडी आली की आकटी पेटवतात. ई. गार हात शेकता शेकता काय सांगितले आहे? उत्तर. शेकता शेकता ओल्या शेंगा 4 तोंडात टाकायला सांगितले आहे. प्रश्न दुसरा. थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा. अ. वळणावरचे झाड. थरकापू लागले. आ. हरभऱ्याची राने. ओली चिंब झाली. ई. लोकांचे हात गार पडले आहेत. प्रश्न तिसरा. जोड्या लावा. अ गट, ब गट. अ गटामध्ये आहेत खट्टे मिठे. 2 काट्यातून लगडली. 3 शेकोटीभोवती खाल्ल्या जाणाऱ्या. खट्टे मिठेची जोडी आहे पेरू. काट्यातून लगडली बोरे आणि शेकोटीभोवती खाल्ल्या जाणाऱ्या शेंगा. समजले ना? प्रश्न 4. काटेरी झाडांची नावे लिहा. उत्तर. बाभूळ, बोर, लिंबू, गुलाब, डाळिंब, निवडुंग. प्रश्न 5. आंबा, पेरू, बोर, चिंच यापैकी प्रत्येक फळापासून तुमच्या घरी काय बनवले जाते ते लिहा. 1. आंबा. आंब्यापासून रस, ज्यूस बनवतात. बरोबर. 2. पेरू. जाम, आईस्क्रीम, ज्यूस बनवतात. 3. बोर. भाजीमध्ये बोरं उकडून भाजी बनवतात. आणि 4. चिंच. चिंचपासून आंबट चटणी तयार करतात. प्रश्न 6. तुमच्याशी चिंचेचे झाड बोलू लागले तर कल्पना करून लिहा. उत्तर. जर मला चिंचेचे झाड बोलू लागले तर मी झाडाशी मैत्री करेन, खूप खूप गप्पा मारेन. त्या झाडाला कसलाही त्रास होऊ देणार नाही, कारण तो माझा मित्र आहे. प्रश्न 7. खालील फळातील बियांना तुम्ही काय म्हणता ते लिहा. चिंच, त्यातल्या बियाला म्हणतात चिंचोका. आंबा, त्यात बिया असतो त्याला म्हणतात कोय. डाळिंबच्याला बिया. कलिंगडमध्ये बिया आणि बोरामध्ये असते त्याला म्हणायचं आटोळी. प्रश्न 8. प्रत्येकी 2 फळांची नावे लिहा. अ. 1 बी असलेली फळे. आंबा, बोर, चिंच आणि बदाम. आ. अनेक बिया असलेली फळे. कलिंगड, पपई, डाळिंब, टरबूज. बरोबर.
प्रश्न 9वा. कवितेला सुगी शीर्षक का दिले असावे असे तुम्हाला वाटते? उत्तर. सुगी म्हणजे पिकांचा हंगाम. त्या काळात झाडांना बहर येतो. खट्टे मिठे पेरू, हरभरा, चिंचा आणि ओल्या शेंगा खायला मज्जा येते. वाचा. वृक्ष आपले मित्र आहेत. ते आपल्याला फळे, फुले व सावली देतात. त्यांची काळजी घेणे व रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. उपक्रम. झाडे लावा, झाडे जगवा यासारखी काही घोषवाक्ये मिळवा आणि त्यांचा संग्रह करा. Thanks for watching video.